नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण शिकतोय इयत्ता 7वी पहिलं प्रकरण भौमितिक रचना, ज्याच्यामधला सराव संच 4 आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1, 2, 3 बघितलेला आहे। सराव संच 1, 2, 3 नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागचे सगळे सराव संच बघू शकताय। ओके, तर आता आपण सराव संच 4 ला सुरुवात करूयात। बघा, पहिला जो प्रश्न आपल्याकडे आहे त्रिकोण SAT मध्ये, आता हा SAT त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये AT 6.4, A 45 अंशाचा कोण आहे, T 105 चा आहे। म्हणजे काय दिलंय, एक बाजू आणि त्या बाजूमधले हे दोन कोण दिलेत आपल्याला। ओके, मग इथं पहिली कच्ची आकृती या ठिकाणी आपण काढू। कच्च्या आकृतीमध्ये आपल्याला बाजू काय दिले, एक A दिले, एक T दिले, ही 6.4 सेंटीमीटर आहे। ओके, कोण A 45 मापाचा, म्हणजे A 45 मापाचा आणि त्याच्यानंतर आपल्याकडे T जो आहे तो किती बाबा 105 मापाचा, अशा प्रकारे तो इथं कुठेतरी असेल। हा 105 मापाचा, ओके, आणि हा 45 अंश मापाचा, आणि इथे एक पॉइंट आपल्याकडे असेल, तो आपल्याकडे राहिलेला A आहे, T आहे, इथं आपल्याकडे S पॉइंट राहील। म्हणजे अशी आपण एक कच्ची आकृती काढली। आता पक्की आकृती काढू। पक्की आकृतीमध्ये पहिला पाया 6.4 मस्त असा काढून घेऊ। चला, इथं 6.4 अंशाचा पाया, सॉरी 6.4 सेमी लांबीचा पाया झाला, 6.4 सेमी लांबीचा AC झाला। इथं A, इथं C, इथं लिहायचं 6.4 सेंटीमीटर। आता फक्त दोन काढायचे कोण, एक 45 मापाचा, एक 105 मापाचा। AC, अरे AC नाही तर A आणि T आहे, चुकून C लिहिलं मी, A आणि T आहे तर बरं का। हा T किती मापाचा, 105। मग इथं कोण मापक ठेवायचा आणि 105 मापाचा कोण, इथून मोजायचं 10, 20, 30, 40, 50, 90 झाले, इथं 100 आणि इथं 105, 100 आणि 110 मध्ये हा झाला 105 मापाचा आपला कोण झाला। आणि हा कोण झाल्यानंतर इथं लिहा 105 अंश, 105 अंश। हा झाल्यानंतर कोण A 45 मापाचा आहे, मग इथं A व 1.45 मापाचा, मग इथं घ्यायचा असा कोण मापक ठेवायचा A वरती, आणि 45 मापाचा, मग इथं 10, 20, 30, 40, आणि इथं बघा हा झाला आपला 45 मापाचा। आणि या दोघांना छान पैकी जोडायचं। अरे बापरे, कुठं जोडले जातील बघा, इथं पुढे वर जोडले गेले। ओके, हे वरती खूप पुढे जोडले गेले। इथं जो पॉइंट मिळेल तो आपल्याला A, T आणि इथं मिळणारा पॉइंट S, इथं झाला 45 मापाचा। ठीक आहे, आता माझ्याकडे कागद छोटा होता त्याच्यामुळे गडबड झाली, पण अशी आकृती आपल्याला काढायची आहे। आता पुढचा त्रिकोण बघा, सेम आहे। आता इथे बघा MNP मध्ये, आता MNP चा जर तुम्ही विचार केला, असा एक त्रिकोण आपण काढूयात। बघा, एक कच्ची आकृती, त्याच्यामध्ये जी बाजू दिलेली असते ना NP, ती खालीच लिहायची। अशा प्रकारच्या आकृतीमध्ये जी बाजू दिली ती खाली लिहायची पहिली 5.2। म्हणजे काय मध्ये बाजू आपल्याला काढायची असते, नंतर कोण आपण काढू शकतो, डायरेक्ट कोण आपल्याला काढता येत नाही। कोण N 70 मापाचा आहे, मग इथं लिहा 70 अंश, P 40 आहे, मग इथं लिहा 40 अंश, मग राहिला MN, इथं M राहिला। ठीक आहे, आता आपण ही आकृती काढू। आता पहिली कच्ची आकृती काढून घ्यायचीच कधी पण। ओके, आता NP 5.2 आहे, मग इथं आपण काय करू, इथं 5.2 चा एक रेषाखंड काढून घेऊ पहिला, 5.2 झाला। आणि याचं नाव बाबा काय, NP, मग इथं लिहायचं N, इथं लिहायचं P, इथं लिहायचा 5.2 सेमी। आता कोण काढू, एक N जो कोण आहे तो 70 मापाचा, मग इथं कंपास ठेवायचं, सॉरी आपलं कोण मापक ठेवायचं, आणि इथून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, हा झाला 70 अंश। मग इथून एक मस्त असा कोण काढून टाका, झाला। दुसरा 40 मापाचा आहे, मग आता इथे आपला कोण मापक ठेवायचा आणि इथून घ्यायचं बघा 10, 20, 30, 40, हे बघा इथं आले 40 बाबा, आणि याला जोडून टाका मस्त। अशा प्रकारे हा जो मला बिंदू मिळाला तो मिळाला M। इथं 70 मापाचा कोण होता आणि इथं 40 अंश मापाचा कोण होता। तर ही आकृती पण सोपी आहे मित्रांनो, या आकृत्या खूप सोप्या आहेत, तुम्ही याची तयारी करा। पुढच्या वर्षी 8वीला आणि त्याच्यानंतर 9वी 10वीला सुद्धा तुम्हाला त्रिकोण काढायचा असतो। ओके, तर आता बघा इथं तिसरी आकृती। आता या तिसऱ्या आकृतीमध्ये एक प्रॉब्लेम आहे बघा, EFG, याच्यामध्ये EG दिले 6 सेमी, त्याच्यानंतर F दिलाय 65 आणि G दिलाय 45, पण E नाही दिला। आपल्याला त्रिकोण काढण्यासाठी E ची गरज असते, मग E किती असेल बाबा, बघा 65 आणि 45 किती झाले, 110 अंश। त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, बरोबर। मग 180 अंश असते, मग 180 मधून हे 180 मधून 110 गेले, किती राहिले बाबा, 70 अंश। म्हणजे हा जो कोण आहे हा साधारणतः तुमचा 70 अंशाचा असणार आहे। मग हा दिला नाही, पण तुम्हाला असं कॅल्क्युलेट करून काढावं लागेल, बरोबर। आता 70, 45 आणि हा 65 झाला। ओके, आता ह्या 65 ची ऍक्च्युअली गरज नाही, आपण हे दोन कोण जे आहेत ते आपण या ठिकाणी काढूयात। बघा
6 65 आणि 45 110 होतात. ओके, आणि 180तून 110 गेले 70, म्हणून ई कोण 70 मापाचा. आता आकृती काढायला जरा सोपं पडेल. आता आपण आकृती काढू शकतो. ठीक आहे, आता आकृती काढताना काय करायचं, पहिला आपला पाया किती बाबा सर 6 सेमी. मग इथून 6 सेमीचा छानपैकी आपला पाया काढून घ्यायचा. 6 सेमी, इथं नाव लिहायचं ई जी, इथं लिहायचं 6 सेमी. ओके, ई जी झाला 6 सेंटीमीटर. आता ई वर या ठिकाणी कोण मापक ठेवलं आणि इथं 70 मापाचा कोण काढून घेऊ. हा झाला 70 मापाचा कोण झाला. 70 मापाचा कोण झाला. इथं लिहायचं बाबा तू 70 मापाचा. ओके, दुसरा जी 45 अंश मापाचा. इथं कोण मापक ठेवायचा आणि 45 अंशाचा कोण काढायचा. बघा 10 20 30 40 40 आणि 50च्या मध्ये हा झाला 45. ठीक आहे, हा 45 आणि ह्या जीला जोडून टाकायचं. मस्त अशा प्रकारे जीला जोडलं आणि इथं जो बिंदू मिळाला तो मिळाला एफ. इथं लिहा 45 अंश. आता हा जो कोण आहे वरचा तो तुम्ही जर मोजला तर तो तुम्हाला 65 अंशाचा दिसू शकतो साधारणतः. हा कोण जर तुम्ही मोजायचा प्रयत्न केला तर हा बघा इथून असा तुम्हाला करेक्ट 70 आणि 60च्या मध्ये 65 अंशाचा दिसेल. तर अशा प्रकारे आपल्याला चेक करता येऊ शकतं आपलं उत्तर बरोबर आहे का. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. आता शेवटचा प्रश्न बघा 4था. आता XYZ मध्ये आपण जर बघितलं तर y जो आहे तो 95 मापाचा आहे. इथं x आणि y समजा आपण काढलं. XY x आहे, y तुमचा 95 मापाचा आहे साधारणतः कोण. ठीक आहे, आणि हा जो दुसरा एक कोण आहे इथला x 34 अंश मापाचा. ठीक आहे, आणि इथं XY जो आहे 7.3 सेंटीमीटर. एकदम सोपा विषय. तर सुरुवातीला आपण 7.3 सेंटीमीटरचा XY काढू. हा बघा XY दिला 7.3 सेंटीमीटर. छानपैकी 7.3 सेंटीमीटरचा XY काढा. 7.3 सेंटीमीटर झाला. इथं नाव द्या x, एकाला नाव द्या x आणि हा झाला आपला y. झालं किती बाबा 7.3 सेंटीमीटर. इथे लिहायचं 7.3 सेंटीमीटर. आता हे दोन कोण आहे त्याच्यातला एक कोण 95 मापाचा आहे. हा जो आपल्याकडे जो y जो कोण आहे तो 95 मापाचा. मग इथे आपण काय करू 95 मापाचा कोण काढून घेऊयात. इथं y वरती 95 मग इथून मोजा बघा 10 20 30 40 50 60 70 80 90च्या नंतर येणार 95 झाला. इथं याला मस्त असा वाढवा 95. आणि दुसरा 34 मापाचा कोण आहे x. इथं कोण मापक ठेवा 34. 0 10 20 30 आणि इथं आला 34. ठीक आहे, 34 मापाचा कोण आणि x आणि y, x आणि या बिंदूला जोडलं. इथं जो तुमचा पॉइंट मिळाला XY आणि हा झाला Z. ठीक आहे, इथं Z असेल. इथं लिहा 34 मापाचा कोण आणि इथं लिहा 95 अंशाचा कोण. ठीक आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आकृत्या तसं बघायला गेलं तर पेन्सिलने काढायच्यात, पण मी तुम्हाला क्लिअर दिसाव्यात म्हणून मी या आकृत्या काढत असताना याचा वापर केलेला आहे स्केच पेनचा. ठीक आहे, कारण तुम्हाला व्यवस्थित दिसाव्यात म्हणून. तर अशा प्रकारे साधारणतः आपण हा जो सराव संच आहे तो बघितलेला आहे. सराव संच 4. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5 जो आहे तो आपण बघूयात. तर आजची चर्चा आपण इथेच थांबूयात. नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.